कोणासोबत आपले संबंध होते का, प्रेम प्रकरण होतं का, किंवा काय अफेअर होतं का, ते गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे. बायकांचा धंदा आहे पोरगी घेणं, हा धंदा आहे. आता पहिलं लग्न केलं अरेंज मॅरेज, नवऱ्याला उलट बोलणे, नवऱ्याला कमीपणा दाखवणे सगळ्यांसमोर, आणि परत 10-10, 15-15, 20 दिवस, महिना 2-2 महिने, 6 महिने माहेरला राहणे, परत मग त्याच्यावरनं ती म्हणणार मला नांदायचं नाही सोडची. ह्यांच्या दोघांमध्ये काय होतं, जे पोराचं वाटोळं होतं. इतक्या दिवस बेटी बचाव होतं, आता हे ठेवायला पाहिजे, मुलं वाचवण्यासाठी कोणती तरी योजना करायला पाहिजे. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीवरती प्रेम आहे तर तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा. तुम्ही तुमच्या प्रेमापोटी दुसऱ्यांचा काय जीव देता. तो पण एवढा लॉयल मुलगा होता, एवढं सगळं होतं त्याचं, पण तो 17 करोडचा काहीतरी पॅलेस वगैरे बुक केला, पण तरी पण मुली असे करत असतील तर मग ते कुठेतरी थोडी तरी भीती वाटतेच ना. मी एवढंच विचार करतो की पहिलं सेटलमेंट, पहिलं करिअर, पहिलं सगळं, नंतर मग विचार करा लग्नाचं वगैरे. जेवढं मुलांना ब्लेम करतात तेवढं मुलींना पण ब्लेम करा. सगळ्याच मुली इनोसेंट नसतात. लव्ह मॅरेज पेक्षा अरेंज मॅरेज तरी टिकता येत. शादी करना चाहते हैं? नाही, अभी तो नहीं करेंगे, ऐसा माहौल चल रहा है तो क्या करेगा सर. कसा विश्वास राहिलो आता ही प्रकरण एवढं गाजलं म्हणल्यावर कसा विश्वास राहिला. कुंडली बघणे, पत्रिका बघणे ही आता आजकाल बघत नाही ती काही. आता कसं आहे, दोन्ही पण प्रकार करू नये. त्या लोकांनी आई वडिलाच्या सहमतीने लग्न केलं तर टिकतं, असं टिकत नाही. चला आज तुम्हाला एक गोष्ट सांगते. ही फिल्मची स्टोरी नाही आहे बरं का. एक मुलगा आणि मुलगी असती, त्या दोघांचंही लग्न ठरलेलं असतं. तो मुलगा त्या मुलीसाठी काय वाटेल ते करायला तयार असतो. तिला इतके सरप्राईजेस, इतकं फिरणं, म्हणजे इतका हल्ली वेळ कधी कोण कोणाला देत आहे मला सांगा. या जगात कोणाला वेळ आहे एकमेकांना वेळ द्यायला. पण तरीसुद्धा तो मुलगा ज्या मुलीसोबत त्याचं लग्न ठरलं आहे त्या मुलीला खूप वेळ देतो. ती मुलगी ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये असते, हे तिने घरातल्यांना सांगितलेलंच नसतं. एक दिवस असा येतो, त्यांची एंगेजमेंट झालेली असते आणि त्यानंतर ती मुलगी त्या मुलाला घेऊन लोहगडावरती जाते आणि स्वतःच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून त्या मुलाला लोहगडावरून ढकलून देते. आणि हा सगळा जो काही प्लॅन आहे त्या होणाऱ्या नवऱ्याला लोहगडावरून ढकलण्याचा, हा प्लॅन तिनं गुगल सर्च केलेला असतो आणि त्यानंतर त्यांचं जे भिंग असतं ते फुटतं. फिल्मची स्टोरी वाटते ना. आता जी मुलं लग्नासाठी तयार होत आहेत तर त्यांची मानसिकता कशी झाली आहे लग्नाला घेऊन. मुलं लग्नाला घाबरत आहेत, अरेंज मॅरेज मुलांना करायचं आहे. मुलांची मतं काय आहेत हे आज मी जाणून घ्यायला बाहेर पडली आहे. बघूया मुलं काय म्हणतात अरेंज मॅरेजबद्दल. ह्या मुलांच्या बाबतीत लग्न ठरल्यानंतर ही जी सगळी प्रकरणं घडतात, तर एकंदरीत मुलगा म्हणून तू लग्नाबद्दल कसा विचार करतोस? सिंगल राहा, सुखी राहा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीवरती प्रेम आहे तर तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा. किंवा तुम्ही तुमच्या प्रेमापोटी दुसऱ्यांचा काय जीव देता. तो तरी दुसऱ्या मुलीशी लग्न करून खुश राहील ना इन फ्युचरमध्ये. तुम्ही एखाद्याचा जीव घेताय तर का, त्यापेक्षा तुम्हाला जीव घेताना भीती नाही वाटत आहे, पण तुम्ही जर एक घरी सांगताय की मला एका मुलावरती प्रेम आहे तर त्यात काय भीती आहे. तुम्हाला जीव घेण्यासाठी कोणाची भीती नाही आहे. की एवढं मोठं प्रकरण झालंय, एवढं नाव झालंय तिचं की सिया, तर तू त्या केतनचा मर्डर केलाय, पण तेच जर तू घरी सांगितलं असतं की तुझं एका मुलावरती प्रेम आहे तर काही दिवसानंतर घरचे ऐकले पण असते ना. असं नसतं झालं. बरोबर. तर मला फक्त एवढंच सांगायचं की जर तुमचं कोणावरती प्रेम असेल तर तुम्हाला लव्ह मॅरेज करायचं तर प्लीज आपल्या पेरेंट्सला सांगा. असं आपल्यासाठी दुसऱ्यांचा जीव नका घेऊ. ज्या वेळेला मुलांची लग्न ठरतात बरोबर, आणि त्यानंतर मुलांच्या बाबतीत जे काही मुलींकडून घडतं, तर तुम्हाला काय वाटतं एक मुलगा म्हणून ह्या प्रकरणानंतर तुझे लग्नाबद्दलचे विचार काय आहे? नाही, लग्न तर करायचं, पण सीन असं आहे का, म्हणजे ज्या मुलीसोबत आपण लग्न करणार आहे त्या मुलीसोबत आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेतल्या पाहिजे. पहिले जरा तिच्या मनात दुसरं कोणी असेल तर आपण त्याचं इंटरफेअर नाही करायला पाहिजे, आपण त्यातून स्किप करायला पाहिजे. तर तुमचं लग्न झालेलं आहे, तर लग्नावेळी लग्न ठरताना तुम्ही काय काय गोष्टी क्लिअर करून घेतलेल्या काय सांगा? पहिली गोष्ट तर लग्न करताना 2 गोष्टी येतात. मुलगा वेल सेटल पाहिजे आणि चांगलं घर पाहिजे. नाही, पण मला एक गोष्ट सांगा. आता ज्या मुलांची लग्न व्हायची आहेत आणि मुलांच्या बाबतीत असे सगळे प्रकार घडतायत, तर लग्न ठरताना काय गोष्टी मुलांना आणि मुलींनी केल्या पाहिजे? पहिल्यांदा तुम्ही लव्ह मॅरेज बद्दल बोलताय का अरेंज मॅरेज बद्दल? अरेंज मॅरेज असेल, लव्ह मॅरेज असेल. पहिल्यांदा त्याने अटी घातल्या पाहिजे की लग्नाच्या अगोदरती जास्त फोन नाही आणि जास्त माहेरी नाही जायचं. या 2 गोष्टी जर बायकोने म्हणजे पत्नीने जर स्वीकारल्या तर कधी भांडण पण होणार नाही. समजा अगोदर आपण काय करत होतो, म्हणजे कोणासोबत आपले संबंध होते का, प्रेम प्रकरण होतं का, किंवा काय अफेअर होतं का, ते गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे पहिल्यांदा.
आणि जर समजा ते क्लिअर झाल्या, त्यांच्याकडनं परत काय क्लिअर होतंय काय नाही, जर समजा ते क्लिअर झाल्या म्हणजे कोणासोबत होतं का काय होतं ते क्लिअर झाल्या, पण समजा परत काय घडत असेल तर त्याच्यावर मग एकच मार्ग आहे, सोडचिठ्ठी. आणि सोडचिठ्ठी घ्यायची म्हटली ना तरी कोर्ट एकतर आहे ना पोरीकडनंच सगळं म्हणजे हे होतंय. पोरांना फक्त एकच मिळतं, धोका आणि पोडगी. हे परत आपण असं म्हणू शकतो की बायकांचा धंदा आहे तो, पोडगी घेणं हा धंदा आहे. आता पहिलं लग्न केलं अरेंज मॅरेज, तर नवऱ्याला उलट बोलणे, नवऱ्याला कमीपणा दाखवणे सगळ्यांसमोर, आणि परत 10-10, 15-15, 20 दिवस, महिना 2-2 महिने, 6 महिने माहेरला राहणे. परत मग त्याच्यावरनं ती म्हणणार मला नांदायचं नाही, सोडचिठ्ठी द्या. मग ह्यांच्या दोघांमध्ये काय होतं, जे पोराचं वाटोळ होतं, जे आपलं लहान पोरगा असतं त्याचं वाटोळ होतं. बायका कधी विचार करत नाही की नवऱ्याचं जाऊन द्या पण पोराचं काय होईल. पोरगा पण सोडती, नवरा पण सोडती, परत मग पोरगी मागायला चालू आहे. मग पोरगी मागितली, परत मग दुसऱ्या वेळेस काय ना काय म्हणजे आहेत, परत लग्न करणार काय करणार. मग मी तर म्हणतो सगळ्यांना मी सोल्युशन एकच देतो, करायचं ना आपल्या मर्जीवर करायचं आणि ते पण सांभाळून करायचं. मुलं हल्ली हा. अरेंज मॅरेजला प्रेफरन्स देतात की लव्ह मॅरेजला? मोस्टली तर लव्ह मॅरेजलाच प्रेफरन्स देतात. का रे? कारण इमोशनल सपोर्ट असतो, तेवढा बॉन्ड असतो. अरेंज मॅरेज जर आपण केलं तर ओळख नंतर होते, वी लव्ह आफ्टर वी आर मॅरिड. ओके. पण जर लव्ह मॅरेज असेल तर अगोदर आपली ओळख वगैरे असते, तसा इमोशनल बॉन्ड असतो. म्हणून मग हल्ली मुलं जास्त लव्ह मॅरेज प्रेफर करतात. पण मग ज्या मुलांचं लव्ह मॅरेज होतच नाही ते अरेंज मॅरेज करतात, बरोबर आहे. आणि हा. मग अरेंज मॅरेज करताना हा, लग्न ठरायच्या आधी काय हा. गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत मुलीकडून आणि मुलाकडूनही? पास्ट क्लिअर असलं पाहिजे, ट्रान्सपरन्सी असली पाहिजे दोघांमध्ये की माझं असं पास्ट होतं वगैरे. अजून तर काय नाही, ट्रस्ट लेवल असला पाहिजे. मग आता तुझ्या मनात लग्नाबद्दल काय विचार आहेत? विचार म्हणजे तसे काही विचार नाही, पण लव्ह मॅरेज जर असेल चांगली मुलगी तर ठीक आहे. पण जर समजा आता किती, तो पण एवढा लॉयल मुलगा होता, एवढं सगळं होतं त्याचं, पण तो 17 करोडचा काहीतरी पॅलेस वगैरे बुक केला, पण तरी पण मुली असे करत असतील तर मग ते कुठेतरी थोडी तरी भीती वाटतेच ना. पण तरी जर घरातले म्हणले की नाही आम्ही ठरवलेल्या मुलीशीच लग्न करायचं, तर तू काय करशील? म्हणजे काय तुझा टेक असेल त्याच्यानंतर? अच्छा, तसं असेल तर मग मी म्हणेल लग्नच नाही करायचं. त्याच्या मागे पण किती झाले आहेत, आता पण झाले, आता इथून पुढे पण होतील. इतक्या दिवस बेटी बचाव होतं, आता हे ठेवायला पाहिजे, मुलं वाचवण्यासाठी कोणती तरी योजना करायला पाहिजे. मी एवढंच विचार करतो की पहिलं सेटलमेंट, पहिलं करिअर, बर पहिलं सगळं आहे, बर. नंतर मग विचार करा लग्नाचा वगैरे. नाही, मी तर जेव्हापर्यंत ते व्हिडिओ पाहिली ना ते आली, मग ते आता मी लय घाबरलोय. अरेंज मॅरेज करनी चाहिए या लव्ह मॅरेज? See, it depends on individual choice, but I prefer arranged marriage, because arranged marriage में क्या होता है, if there is any problem, there will be somebody to help you to resolve that. So it's my personal experience also. So whenever we go through some misunderstandings, there will be our parents who will guide us, and it will be resolved. So I prefer, and it's my personal choice, that arranged marriage scores high over love marriage. जेवढं मुलांना ब्लेम करतात तेवढं मुलींना पण ब्लेम करा. जसं की आता ते प्रणित मोरेच्या याच्यात झालं, त्याला जॉबवरनं फायर करून टाकलं, पण त्याच ते सेजल पवार माहितीये ना, बरोबर. तिला काहीच नाही केलं, लाईक फक्त थोडेसे तिच्यावरती ॲलिगेशन लावले, बाकी काहीच नाही केलं ना, पोलीस केस ना काही. आणि याच्यावरती खूप पोलीस केस वगैरे झाल्या, हा. प्रणित मोरेवरती पण पोलीस केस झाल्या, आणि आता हे सिया गोयल तिला पण काहीच बोलत नाहीये. म्हणजे इक्वॅलिटी बोलतोय तसं प्रत्येक गोष्टीत इक्वॅलिटी पाहिजे. ऑब्व्हियसली जे पण तिने केलं ते वाईटच होतं, लाईक ते रॉंग होतं ऑब्व्हियसली. बट तिने असं नव्हतं केलं पाहिजे, आणि ती तिची जी पण तिचा विचार होता तिने त्याला सांगितलं पाहिजे होतं की ब्रो आय एम नॉट इन टू यू, किंवा माझं मन उठलंय तुझ्यापासून. पण हे तिने केलेलं ते खूप चुकीचं होतं, आणि ऑब्व्हियसली तिला शिक्षा झाली पाहिजे, जी तिला होतीच आहे आत्ताही. बट ह्याच्यापासून मुलांना पण आता थोडंसं हे कळलं पाहिजे की सगळ्याच मुली इनोसेंट नसतात. तुम्हाला त्यांचं इंटेन्शन कळून की ते ऑलमोस्ट लाईक 5-6 इयर्स पासून डेट करत होते, त्यांची फॅमिली पण लाईक खूप वर्ष 35 इयर्स ऑलमोस्ट त्यांची फॅमिली फ्रेंडशिप होती वगैरे. बट नेव्हर ट्रस्ट एनीवन ब्लाइंडली. मुलांचं म्हणणं असं आहे की आता आम्हाला मुलींवरती विश्वास नाहीये, तर त्या सगळ्या मुलांना तू काय सांगशील? माझं म्हणणं असं आहे की सगळेच मुलं तसे नसतात, मुलीच असे नसतात. सो सॉरी. जस्ट तुम्ही डोळे उघडून त्यांच्यावर एकदा रिसर्च करून त्यांना बघा की लाईक इवन आर दे वर्थ ऑफ युअर लव्ह ऑर नॉट.
अँड मग तुम्ही तुमचं डिसिजन घेऊ शकता. आजकाल कोणावरच भरोसा केला नाही जाऊ शकत, नॉट इव्हन मुली, नॉट इव्हन मुलं. काकांवरही स्वतःच्या काकांवरही विश्वास नाही करू शकत. सो से सेफ. ओके, पण मला सांग, लग्न ठरल्यानंतर किंवा लग्न ठरताना अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या मुलींनी मुलांसोबत क्लिअर केल्याचं पाहिजे? पास्ट रिलेशनशिप अँड इफ दे आर नॉट लाईक इन टू देम, जर त्यांचं लग्न ठरलंय फॅमिलीमध्ये, सो दे शुड टेल हिम दॅट माझं कोणाशी दुसऱ्यावर प्रेम आहे किंवा नाही आहे, किंवा आय एम इन टू समवन एल्स. इवन फॉर बॉईजच्या बाबतीत पण असं असतं. सो ती गोष्ट तुम्ही क्लिअर ठेवली पाहिजे इवन युअर पास्ट रिलेशनशिप, की तुमचं ब्रेकअप झालं अँड इफ ही ऑर शी इज टॉर्चरिंग यू आर नॉट, की समोरच्याने तुम्हाला ते हेल्प करेन, तुमचा जो पण पार्टनर असेल त्याच्यावरती. अँड एवढंच. लव्ह मॅरेज करावं, अरेंज मॅरेज करावं, काय सांगाल? शक्यतो अरेंज मॅरेजच करावं, कारण लव्ह मॅरेज झालं की खूप अटी असतात नंतर ना. त्या बघण्या दृष्टीने आता सध्या घटस्फोट, डिवॉर्स म्हणतो ना आपण, ते प्रकार वाढलेले आहेत ते प्रकार. त्यासाठी तर अरेंज मॅरेज ठीक आहे. पण अरेंज मॅरेज मध्ये तरी सुद्धा कुठं बघताना पण शक्यतो आहे ना, लव्ह मॅरेज पेक्षा अरेंज मॅरेज तरी टिकता येत. पण जसं लव्ह मॅरेज म्हणतो आपण की जास्त काळ टिकत नाही. फास्ट सांगितलं तर बेटर राहील, कारण भविष्यात ती अडचण राहणार नाही. सध्या सगळ्या मुलींना दोष नाही देता येणार. काही मुलीच ठराविक नाही का असतात की त्यांच्या मनाविरुद्ध होतं किंवा त्यांना आवडत नसतं नाही का, तरी घरचे बस लग्न लावून देतात. मग ते होणाऱ्या नवऱ्याला त्रास देतात, म्हणजे ज्याच्याशी लग्न करणार त्याला. ते तसं नको व्हायला. प्रत्येक मुलीची मानसिकता घरच्यांनी विचारून घेतली पाहिजे नाही का, तुला काय पाहिजे, तुला कोणाशी लग्न करायचंय नाही का. बरोबर. कारण की याचा त्रास दुसऱ्या मुलांना होतोय ना. आता प्रकरण नाही झालंय का पुण्यातलं, केतन अग्रवाल, त्याचं कसं झालंय, त्याला तिनं लुटून दिलंय नाही का. तेच जर तिला अंडरस्टँड असतात ती किंवा तो तिच्या घरचे का हिला हा नकोय, तर असं झालं नसतं ना. बरोबर. पण आता ज्या वेळेला घरातले लग्न ठरवतात, तर मग लग्न घरातल्यांनी सांगितलंय म्हणून करावं की स्वतःच्या मर्जीने? नाही, स्वतःच्या मर्जीने ऑफकोर्स. शादी करना चाहते हो? नहीं, अभी तो नहीं करेंगे. क्यों नहीं करेंगे? ऐसा माहौल चल रहा है तो क्या करेगा शादी. कैसा माहौल मतलब? लड़कियां लड़कों को भी मर्डर कर रहा है अभी आजकल, शादी करके ऐसा लफड़ा चल रहा है, क्या करेंगे उसमें. काय करावं? अरेंज मॅरेज बेस्ट आहे की लव्ह मॅरेज बेस्ट आहे? आता कसं आहे, दोन्ही पण प्रकार करू नये. त्या लोकांनी आई वडिलाच्या सहमतीने लग्न केलं तर टिकतं, ती असं टिकत नाही. बर. पण मग आता तुम्ही बघताय की अरेंज मॅरेज करून सुद्धा, अरेंज मॅरेज ठरवून सुद्धा लग्न टिकत नाही. पण आता कसं आहे, तर ते मुली आताच्या शिक्षण जास्त झालीत ना मुलीची, मुलाचे शिक्षण कमी आहे, त्याच्यामुळे ती दोघांचा स्वभाव जुळत नाही त्यांचा, म्हणून ती टिकत नाही. ती बरं, मला सांगा की लग्न ठरताना कोणत्या गोष्टी लग्नाच्या आधी क्लिअर केल्या पाहिजेत, मुलांनी पण आणि मुलीने पण? मग तुझं माझं जुळतंय का नाही नातं, अगं काय बाबा, पुढं बामणाकडे जाणे, सगळं बघणे, ती मुलाचं कुंडली बघणे, पत्रिका बघणे, ही आता आजकाल बघत नाही. ती काही ती बघितलं पाहिजे सगळं, जी काय ती सगळं. पण अरेंज मॅरेज मध्ये तर हे सगळं बघतातच की. मग मुलानं आणि मुलीनं त्यांचा पास्ट भूतकाळ सांगावा का एकमेकांना? सांगायला पाहिजे, पण सांगत नाहीत. ती कसा विश्वास राहिलो, आता ही प्रकरण एवढं गाजलं म्हणल्यावर कसा विश्वास राहिला. मुलं तर म्हणतील आता मुली लग्नच नको करायला, आपलं असं राहिलेलं परवडलं. पण आता मुलांनी डिसिजन घेतलं लग्नच करणार नाही म्हणून. मग आता बरोबर आहे, ते मुलाचं जीव जातो ना आपला. पण सगळ्याच मुली थोडीच अशा असतात. नाही, पण मुली सगळ्या नसतात, पण एकाचं बघून एक करतात ना मुली पण अशाच.